श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. आज हा 13वा श्लोक, त्याच्यावर आता आपल्याला प्रवचन बघायचं आहे. आहुस्त्वाम ऋषयः सर्वे देवर्षी नारदस्तथा असितो देवला व्यासः स्वयं चैव ब्रवीषिमे. आहुस्त्वाम ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवला व्यासः स्वयं चैव ब्रवीषिमे. अर्जुन म्हणतोय भगवंताला, अर्जुनाचे सर्व श्लोक आहे. अर्जुन आपला अनुभव सांगतोय. गीतेचा उपदेश भगवंताचा ऐकता 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 त्या अर्जुनाचा सगळं काया पालट होऊन गेला. काया पालटून गेली. काया पालट झाला म्हणजे सर्व काया, जड शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, महाकारण शरीर, सगळी काया पालट त्याचं झालं. ऐकता ऐकता एवढं म्हणाले, या ऐकण्याचं महत्व आहे. सद्गुरूच्या मुखातून ऐकण्याचं एवढं, श्रवण करण्याचं एवढं महत्व आहे, एवढं महात्म्य आहे की मनुष्याचा काया पालट होऊन जातो. पूर्णपणे काया पालट होतो. म्हणून लोकांना सांगितलं की तुम्ही काही जप करा, यज्ञ करा, उपासना करा, तर ते करतात. परंतु ज्ञान आहे का, तर कंटाळा येतो. सगळ्यांना नाही, पण नवीन नवीन कोणी आला त्याला. आणि जो संसारात जेवढा जास्त लिप्त असतो त्याला तेवढा याचा कंटाळा येतो. तेव्हा त्याला मंदमती असं म्हटलेलं आहे, ज्याला याचा कंटाळा येतो. काय मागच्या वेळेला तुम्ही नव्हतात, नाही मग ते थोडस इकडे गेलो होतं, तिकडे झालं होतं, असं म्हटलं का आम्ही समजतो की याला संसारात जास्त आसक्ती, अटॅचमेंट आहे. इकडे पण आहे, सद्गुरूंचं पण तो ऐकत असतो, त्याला आवड सगळी आहे, परंतु तो संसारात जास्त ओढले गेला असं लगेच लक्षात येतं. तेव्हा याचं महात्म्य असं आहे. म्हणून याला ब्रह्मयज्ञ असं म्हणतो. म्हणून मी तुला सांगितलं ब्रह्मयज्ञ. मग कुठला तू यज्ञ केला नाही तर चालेल, पण ब्रह्मयज्ञ हे जर धरून ठेवलं तर तुझ्या ठिकाणी, कारण वाचा शक्ती ही अग्नीच आहे म्हणाल. वाचा कुठून येतो? त्या अग्नीमधून येतो, प्राणाग्नी. प्राणाग्नीमधून वाचा स्फुरण पावते. आणि म्हणून त्या अर्जुनाच्या ठिकाणी भगवंतानी जे जे काही सांगितलं त्याला, आणि असित देवल ऋषी महर्षी व्यास यांनी, नारद ऋषी यांनी आधी जे सांगितलं होतं, पण ते त्याला कळत नव्हतं. ज्ञान लगेच कळत नाही म्हणून. आणि म्हणून ते वारंवार वारंवार ज्ञानाचा अभ्यास करावा लागतो. ज्ञानाचा वारंवार अभ्यास करावा लागतो. जसं गाई गुरु ते कसे आधी सर्व खाऊन घेतात ना, सर्व जे जे मिळेल त्याला, गवत काय त्यांच्या आहार, तो सर्व करून घेतात, सर्व पोटात घालतात, आणि पोट पूर्ण भरल्यानंतर मग असा त्याचा गोळा करून ते आपल्या मुखात आणतात, आणि मग तिथे रवंत करत बसतात, शांतपणे रवंत करत बसतात. तसं हे ज्ञान श्रवण करता 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 आधी सर्व भरून घ्यायचं ज्ञान, आणि मग ते आपण परत आठवायचं, आठवून त्याची आठवण करायची आणि रवंत करायचं, चर्निंग त्याचं रवंत करायचं. तेव्हा म्हणाले ते पूर्ण पचतं आणि ते अंगी लागतं.
तिथे अंगी लागलं पाहिजे ना. तया ज्ञान हे अन्न पोटी जिरे ना. ज्याच्या ठिकाणी संसार भाव आहे, संसाराचा अजीर्ण झालाय, त्याला म्हणाले तया पोटी ज्ञान अन्न हे जिरे ना, असं रामदास स्वामी सांगतात. आणि म्हणून जे जे काही महर्षींनी सांगितलं होतं, देवर्षीर नारदस्तथा आहुस्त्वाम ऋषय हा ऋषी जे काही म्हणाले, आहू म्हणजे जे काही म्हणाले, त्वाम ऋषय, आणि तुम्ही जे जे काही मला सांगितलं, देवर्षींनी सांगितलं, नारदांनी सांगितलं, असित देवल व्यास या सर्व मोठमोठ्या महर्षींनी सांगितलं, आणि भगवंता तुम्ही जे ज्ञान सांगितलं, स्वयंचैव ब्रवीमी मे, मला जे सांगितलं ते त्या अर्जुनाच्या पोटात जेव्हा जिरायला लागलं, तेव्हा त्याचा आनंद झाला, तेव्हा ते त्याच्या अंगी लागायला लागलं, आणि त्याला आनंद व्हायला लागला, तो पुष्ट व्हायला लागला. आणि म्हणून असा पुष्ट झालेला अर्जुन काय म्हणतो की भगवंता आपण परब्रह्म आहात. आधी त्याला इथं सर्वांना माहिती आहे, अहम ब्रह्मास्मी, सद्गुरु हे ब्रह्म आहे, गुरु साक्षात परब्रह्म, सगळं काही ज्ञान ऐकलं जातं, माहिती असतं, अहम ब्रह्मास्मी माहिती असतं, पण पुढे त्याचं काय करायचं ते काहीच कळत नाही. सर्व ज्ञान, म्हणून ते ज्ञान आधी घ्यायचं, आधी शब्दांनी माहिती करून घ्यायची. म्हणा परब्रह्म, परमधाम, निजधाम, परम पवित्र असं आपलं, आणि सनातन म्हणजे ज्याला कधी नाश नाही, दिव्य पुरुष, देवांचा आदिदेव, अजन्मा ज्याला जन्म नाही, सर्व देवांचा आदिदेव, सर्व देव त्याच्यापासून निर्माण झाले, अजन्मा, सर्वव्यापी, सर्व व्यापून जो उरलाय, असं ज्याचं वर्णन ते केलं. कितीदा त्यांनी ऐकलं, पण अर्जुनाला कळलं नाही. परंतु जेव्हा त्याला त्याचं स्मरण चिंतन करता करता करता, त्याचं चरवण करता 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 एक दिवस पटकन त्याला कळलं, आणि त्याला आनंद झाला. आणि या 7 श्लोकात त्यांनी त्याचं, भगवंतांनी जे सांगितलं त्याचं महात्म्य वर्णन केलंय. महर्षी नारद, असित देवल ऋषी, आणि तसंच महर्षी व्यास देखील तसंच म्हणतात, आणि भगवंता आपणही तसंच सांगता. त्याचा अर्थ आता मला अर्थ नुसता नाही, तर ते ज्ञान माझ्या अंगी लागलेलं आहे, अंगात मुरलेलं आहे. तेव्हा हा सर्व ऋषींनी सर्व हे ज्ञान सांगितलं, परंतु आज मला त्या ज्ञानाचा अनुभव तुमच्या कृपेने प्राप्त झाला असतो म्हणतो. हे सर्व गुह्य आहे म्हणा. वैष्णवांचे गुह्य काढिले निवडून, वैष्णवांचं गुह्य काय, गुज काय ते निवडून काढलं म्हणा. त्या अर्जुनाला कळलं, त्यांनी निवडून काढलं, पण त्याच्यासाठी त्याला काय काय गोष्टी कराव्या लागल्या हे महत्वाचं आहे. म्हणजे अर्जुनाने देवर्षी नारदांकडून, तसेच असित देवल या महान ऋषींकडून, जशी मनुस्मृती आहे तशी देवल स्मृती आहे. असित देवल हे महान ऋषी होते, सप्तर्षी मधले होते. त्यांनी सर्व प्रजेच्या हितासाठी हे ज्ञान सांगितलं. तसे प्रत्यक्ष वेदव्यास ऋषींकडून आधी श्रवण केलेलं होतं अर्जुनाने, परंतु म्हणले त्या ऋषींशी त्याला ते ज्ञान तेव्हा का झालं नाही. त्याला बरीच कारण आहेत, आणि पहिलं कारण म्हणजे त्याचा सद्गुरु शिष्य असा संबंध त्या ऋषींशी नव्हता. त्या ऋषींचं ज्ञान ऐकलं म्हणून लोक म्हणतात आम्ही गीता ऐकली, गीता वाचली, या कीर्तनकाराचं कीर्तन ऐकलं, त्याचं प्रवचन ऐकलं, सगळी पुस्तकं वाचली, पण मग ज्ञान का नाही झालं मला.
वैष्णवांचे गुह्य, हे वैष्णवांचं गुह्य आहे म्हणा, की हे ज्ञान सद्गुरु शिष्य संबंध आल्याशिवाय होत नाही. सद्गुरु शिष्य संबंधामध्येच हे ज्ञान होतं, म्हणजे आपल्या अंगी लागतं. ज्ञान तर माहिती असतं, पण ते अंगी लागतं आणि त्याचा उपयोग आपल्याला कसा करायचा तो कळतो. तेव्हा त्या अर्जुनाला ज्ञान सर्व माहिती होतं, परंतु सद्गुरूचा शिष्याचा संबंध होता आणि थोर आत्मज्ञानी लोकांकडून त्यांनी अत्यंत भावपूर्णतेने आणि त्यांच्याबद्दलच्या आत्यंतिक आदरभावाने ते ज्ञान श्रवण केलं, परंतु त्याप्रमाणे त्याचं प्रत्यक्ष आचरण करावं असा त्याचा बुद्धीचा निश्चय झालेला नाही म्हणा. तसंच त्याच्या ठिकाणच्या कामना, वासना, काम, क्रोधादी विकार, संसार भाव, संसाराची आसक्ती, नातेवाईकांची आसक्ती, हे काही गेलं नाही म्हणजे. याच्यात गोडी का वाटत नाही? हे ज्ञान एवढं गोड आहे, पण त्या गोडी का वाटत नाही त्याची? रामदास स्वामी सांगतात, जेणे मक्षिका बक्षिली जाणीवेची, ज्याने जाणीव रूप मक्षिकेचं भक्षण केलं. चांगल्यापैकी हॉटेलात गेलो किंवा चांगलं आपल्या घरी पंचपक्वान्नाला जेवण केलं, पण कोणीतरी सांगितलं असं, त्याचा आस्वाद घेत असताना त्याला सांगितलं, अरे तू मगाशी तुझ्या पानात माशी होती, ती म्हणजे तुझ्या पोटात गेली, असं सांगितल्या बरोबर ती सर्व पंचपक्वान त्याला नकोशी होतात, त्याला मळमळायला लागतं. असं हे ज्ञान, जाणीव जिथे आहे म्हणणार, एक तर अहंकाराची जाणीव आहे की मला सगळं समजतं, किंवा मग संसार भावाची मक्षिका ती घोंगावत असते म्हणा. संसार भाव त्याच्या ठिकाणी असतो. हा, सद्गुरू सांगतात तसं इतरही सांगतात, तेही तसंच सांगतात, हेही तसंच सांगतात. आपले गुरु आहेत, सद्गुरू आहेत, तसं इतरांचेही गुरु आहेत, त्यांना ते पण चांगलं सांगतात, तसंच सांगतात. मग आपल्यातून त्याच्यात काय फरक आहे? काहीच फरक नाही म्हणा. असं ज्यांनी जेणे मक्षिका बक्षिली जाणीवीची, तया भोजनाची रुची प्राप्त कैसी, त्याला या ज्ञानामृतम भोजनम, त्याची रुची त्याला प्राप्त होत नाही. म्हणून महान ऋषींनी जे श्रेष्ठ ज्ञान सांगून ठेवलं, त्याचा अनुभव घेणं त्याला शक्य होत नाही. परंतु त्यांच्या ज्ञानाचे संस्कार मात्र, शब्दाचे संस्कार, त्याचा अर्थ, त्याचं ज्ञान त्याच्या बुद्धीत संस्कार झालेले असतो. अर्थात हे आपण मोठ्या ऋषी मुनींचे म्हणतो, आता काही तसे मोठे ऋषी मुनी नाही, तेव्हा त्या ऋषी मुनींचे संस्कार होतील असं काही नाही. सद्गुरूंच्या मुखातून ऐकलेले त्याचेच संस्कार होतात. तेव्हा अर्जुनाने ऐकलं होतं, पण त्याचा गुरुशिष्य संबंध असा प्रस्थापित झाला नव्हता. पण भगवान श्रीकृष्णाने जेव्हा त्याला ज्ञान सांगायला सुरुवात केली, त्याच्या आधी त्यांनी तो शरण आला आणि शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम, असा त्याचा भाव जेव्हा झाला, तिथे गुरुशिष्य संबंध झाला आणि भगवंताची त्याची उत्कट प्रेम भक्ती, आधी प्रेम होतच त्याचं भरपूर, त्याच्यामुळे त्याची प्रेम भक्ती घडल्यामुळे भगवान त्याच्यावर प्रसन्न झाले, पूर्ण प्रसन्न झाले आणि त्याच्या हृदयात ते स्थित झाले. हेच महत्वाची गोष्ट आहे. सद्गुरू आपल्या हृदयात स्थित झाले पाहिजे. असे जेव्हा स्थित होतात तेव्हा ते ज्ञान आपोआप होतं. आता आम्ही श्लोक वाचला की आमच्या ठिकाणी ज्ञान स्फुरायलाच लागतं, मग ते कुठून येतं म्हणा? आमचे सद्गुरू आमच्या हृदयामध्ये बसून ते बोलत असतात, आम्ही ऐकत असतो. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या ज्ञानाचं स्मरण झालं आणि त्याचं महात्म्य कळून आलं. त्या ज्ञानाचा गुह्य अर्थ त्याला जाणता आला. शब्दार्थ आहे, शब्दांचा अर्थ, ओळींचा अर्थ, त्याच्यानंतर त्याचा सखोल गुह्यार्थ,
गूढ जो अर्थ आहे, अनुभवाचा जो अर्थ आहे, त्या अर्थापर्यंत गहरे पाणी पैठ असं म्हणतात. वरवर पाण्यामध्ये खेळणं, गुडघावर पाण्यात, कोणी गुडघावर पाण्यात असतात, कोणी कमरेवर पाण्यात असतात, कोणी छातीवर पाण्यात असतात, आणि कोणी पूर्ण बुडतात, आणि कोणी तर मार बुडी घेई ठाव स्वरूप सागराचा, या सागराच्या बुडाशी जातात. त्यांना ते सगळं गुह्य संपत्ती प्राप्त होते. तेव्हा या ज्ञानाचा गूढ अर्थ त्याला जाणता आला. जसं म्हणलं एखाद्या गुप्त खजिना आहे, त्यात काय ठेवलंय याचं वर्णन जरी ऐकलं किती तरी ते कळत नाही. म्हणजे खूप वर्णन केलं, असा खजिना आहे, तसा खजिना आहे, खुलजाव सिमसिम पूर्वी आपण ऐकत होतो, पण प्रत्यक्ष ते काही त्याचा अनुभव येतो. पण त्या खजिन्याचं दार कोणी उघडून, आता खजिने सापडायला लागले भारतामध्ये. दोन प्रकारचे खजिने आहे म्हणा. एक प्रकारचा खजिना आहे ते खूप जुन्या लोकांनी सोनं, नाणी, सोनं चांदी, सगळं दागिने, सोन्याच्या विटा, काय काय सोनं एवढं म्हणाले त्या भूमीमध्ये गाडून ठेवलेलं आहे. ते आता खोदकाम चालू केलं होतं. प्रत्येक मंदिरामध्ये एवढं सोनं मिळालं. प्रत्येक मंदिरात केवढं सोनं होतं. प्रत्येक राजा राजवाड्यांच्याकडे सोनं होतं. आता ते मिळायला लागलं भारतात. भारत श्रीमंत देश व्हायला लागला. काय ते तिथे खोदकाम केल्यामुळे, म्हणून खोदायला पाहिजे. म्हणले खोल जेव्हा जातो आपण, आपल्या हृदयामध्ये असं जेव्हा खोदकाम होतं, अज्ञानाची पुढच्या पुढे चढलेली आहे म्हणजे सद्गुरू त्याचं खोदकाम करतात तेव्हा, आणि त्यालाही सांगतात अरे असं खोदून काढणार, म्हणजे या जमिनीच्या पोटात काय दडलेलं आहे ते तुला प्राप्त होईल. तेव्हा हा एक खजिना जुना पुराणा एवढा त्या वैभव एवढं मिळत आहे. आणि दुसरीकडे म्हणजे दुसरंही वैभव मिळत आहे. म्हणजे हल्लीच्या काळाचं नोटाचे बंडल मिळतात. त्यांचाही खजिना तळघरातून इकडून तिकडून काय गव्हर्नमेंटच्या एजन्सीज त्या शोधून काढतायत. दोन्ही प्रकारचं आहे म्हणा. तसं संसार प्रपंचामध्ये खजिना आहे म्हणा बाहेरचा. इथे नोटा आहे, काय श्रीमंती आहे, त्याच्या मागे सगळे लोक लागलेले आहेत. तेव्हा इथे म्हणाले या ज्ञानाचा हा जो खजिना आहे, ज्ञानाची जी संपत्ती आहे, ती अनुभवी मनुष्याने प्रत्यक्ष दिवा घेऊन आपल्या शिष्याला बरोबर घेऊन तो जेव्हा दाखवतो, अरे बघा हे अलंकार आहे, सौंदर्य आहे, तसं सद्गुरू आपल्या हृदयात बसतात आणि प्रकाश करतात. सगळं प्रकाश पडतो, आणि त्यांनी शिष्याचं हृदय उजळलं की त्यातलं परब्रह्म काय काय वस्तू आहे म्हणले तिथे परब्रह्म दिसायला लागतं ना. परमधाम तिथे अनुभवाला येतं. परब्रह्म, परमधाम, पवित्रता, अशा अमूल्य गोष्टीचा अनुभव, दिव्यता, अशा अमूल्य गोष्टीचा तिथे अनुभव येतो. मग म्हणले अशा ज्ञान तर ऐकलं, पण ज्ञानाला प्रत्यक्ष आणि अपरोक्ष अनुभव येण्यास आला पाहिजे. पण तो का येत नाही, त्याच्यासाठी काय आवश्यक असतं. ज्ञानाचा अपरोक्ष अनुभव म्हणजे प्रत्यक्ष अनुभव आला पाहिजे. तो अनुभव येण्यासाठी कशाची आवश्यकता आहे, तर पहिलं सांगतात विषयांचं वैराग्य नाही. विषयांचं वैराग्य लोकांच्या ठिकाणी नसतं, आणि त्याच्यामुळे ज्ञान तर सगळं कळतं. त्याला बोलायला सांगितलं तर पटापट सांगतो. सद्गुरू तुम्ही असं सांगितलं, तसं सांगितलं, त्याचा आनंद त्यालाही होतो, सद्गुरू नाही होतो. पण त्याचा अर्थ त्याला ज्ञान झालं असं नाही म्हणत. त्याला शब्दाचं ज्ञान झालं, पण ठीक आहे, हे पुष्कळ आहे म्हणाले. पुष्कळ मजल मारली, तुला शब्दाचं तरी ज्ञान झालं ना, पण अजून पुष्कळ त्याचा अनुभव यायचा राहिला म्हणा. नाही तर नुसतं शाब्दिकच राहील, पण तुला अनुभव काही येणार नाही. आणि अनुभव तुला काय येत नाही, तर विषयांचं वैराग्य नाही आलं.
शमय विषय मृगतृष्णाम, शमय विषय मृगतृष्णाम. संसारामध्ये सुख आहे त्याच्या मागे धावत आहे, तेव्हा वैराग्य आलेलं नाही. आणि त्याच्यामुळे दुसरं म्हणजे ज्ञानाचा सतत अभ्यास, सतत ज्ञानाचा अभ्यास होत नाही. म्हणजे सद्गुरू ज्ञान सांगत असतात गुरुवारी शुक्रवारी, तरी लोक म्हणतात सद्गुरू काहीतरी ज्ञान सांगा. अरे एवढं मी तुला सांगितलं 2-2 तास, त्यातलं तुझ्या ठिकाणी काहीच शिल्लक नाहीये. तू सांगायला पाहिजे. खरं तू अभ्यास केला नाही त्या ज्ञानाचा. सद्गुरूंनी ज्ञान सांगितलं, 2-2 तास सांगितलं, पण त्या ज्ञानाचा तू अभ्यास केला नाही. आणि म्हणून तू म्हणतो की आणखी मला मला तुम्ही काहीतरी सांगा. म्हणजे तू रिकामा झाला, तुझी घागर रिकामीच राहिली म्हणाल. कारण त्याला अनेक छिद्र आहेत, त्या छिद्रातून ते पाणी वाहून गेलं म्हणाल. आणि म्हणून तू म्हणतोय की सद्गुरू काहीतरी सांगा, सद्गुरू काहीतरी सांगा. आणि म्हणून ते सांगतात की म्हणले दुसरं म्हणजे पहिलं वैराग्य, दुसरं ज्ञानाचा सतत अभ्यास, आणि तिसरं सद्गुरूची प्रसन्नता आणि कृपा. या 3 गोष्टी असल्याशिवाय ते ज्ञान होत नाही. ते अपरोक्ष ज्ञान होत नाही. नुसतं शब्दाचं होतं, समजलं असं म्हणशील, पण अपरोक्ष ज्ञान होणार नाही तुला. आता आम्ही एवढं लिहितो, एवढ्या कठीण कठीण ग्रंथामध्ये एवढं सोपं सोपं लिहितो. आमचे घोरपडे म्हणतात की हे एवढं सद्गुरू तुम्ही सोपं सोपं लिहितं, एवढं सोपं. अरे तेवढं सोपं नाही आहे ते, एवढं केवढं तरी कठीण आहे. पण ते सोपं का होतं? तर त्या ज्ञानाचा सतत अभ्यास, सद्गुरूंची प्रसन्नता, कृपा, आणि त्याच्यामुळे आम्हाला हे ज्ञान आठवावं लागत नाही, स्फुरण होतं त्याचं, स्फूर्त म्हणा. म्हणून सुदामा आख्यान आम्ही लिहिलेलं होतं, सखा सुदामा आख्यान. त्यात सांदीपणी ऋषी सुदाम्याला श्रीकृष्णाचं महात्म्य सांगतात. सांदीपणी ऋषी त्याला बोध केला, त्याला सांगितलं. काय सांगतात? आठवी कृष्ण रूप दिन दिन रात. सुदाम्याला सांगतात की सुदाम्या, आता तू घरी जाणार आहेस, काय 12-24 वर्ष तुझा अभ्यास इकडे झालाय, आता तू घरी जाशील तर काय करायचं म्हणाले, या ज्ञानाचा अभ्यास कसा करायचा? आठवी कृष्ण रूप दिन रात, आठवी कृष्ण रूप दिन रात, ज्ञान दिले तुझ मी वचनाने. मी तुला वचनाने ज्ञान दिलं म्हणाल. अनुभव येईल वैराग्याने, पण त्याचा अनुभव तुला वैराग्याने येईल. ज्ञान वचनाने मिळतं, अनुभव वैराग्याने येतो. आणि वैराग्य कशाने येतो? विराग येईल प्रेम भक्तीने, ज्ञान दिले मी तुझ वचनाने. वचनाने ज्ञान तुला दिलं, ग्रंथ लिहिले. आता दुसरी स्टेप, अनुभव येईल वैराग्याने. तुला वैराग्य आलं, जसं वैराग्य येत जाईल या संसाराचं, तसं तसं म्हणाले तुला या ज्ञानाचा अनुभव थोडं येईल. मग वैराग्य कशाने येईल? विराग येईल प्रेम भक्तीने. सद्गुरूंची प्रेम भक्ती केली असताना वैराग्य येईल, नाही तर येणार नाही. सद्गुरूंची प्रेम भक्ती जशी जशी तुझी वाढत जाईल तसं तसं वैराग्य तुला चढत जाईल. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासता मुक्ती भोगी. मनाची शते ऐकता दोष जाती. मनाची शते म्हणजे 100 हे श्लोक म्हणजे सद्गुरूंचं ज्ञान. सद्गुरू 100 वेळा सांगत असतात. ते ज्ञान सद्गुरूंकडून ऐकता 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 तुझे दोष हळूहळू जातील. मनाची शते ऐकता दोष जाती,
मती मंद ते साधना योग्य होती. मती मंद आहे म्हणाल, त्यांची बुद्धी चालत नाही, इकडे ऐकतात तिकडे गळून जात सगळं, त्याच्या ठिकाणी काही राहत नाही. परत ते विचारतात, सद्गुरू मला सांगा काय ते. तेव्हा मती मंद ते साधना योग्य होतात. त्यांना सद्गुरू साधन देतात, अरे हे साधन कर, हे कर, हे वाच, याच्यावर विचार कर, असं साधन देतात. मती मंद ते साधना योग्य होती. आणि मग काय होतं, सडे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. या ज्ञानाचं केवढं महात्म्य आहे. सद्गुरूंचे मुखातून ज्ञान ऐकल्यामुळे काय होतं, साधना योग्य होतो, दोष जातात. मतिमंद ते साधना योग्य होते. आणि अगदी मतिमंद जरी असेल तर तो साधनाला योग्य होतो. आणि मग साधन करता करता काय होतं, असं ज्ञान आठवता आठवता, ज्ञान दिले मी तुझं वचनाने, अनुभव येईल वैराग्याने, विराग येईल प्रेम भक्तीने. प्रेम भक्तीने वैराग्य येईल म्हणा. कृष्ण प्रेम रंगात आठवी कृष्ण रूप दिनरात. तेव्हा सडे ज्ञान वैराग्य सामर्थ्याने तुझ्या अंगामध्ये जशी जशी भक्ती, प्रेम भक्ती तुझ्या अंगात उतरत जाईल, सद्गुरूंची प्रेम भक्ती, कार्यामध्ये सेवा, हे तुझ्या अंगात जसं जसं अमृत भिनत जाईल, हे अमृत जसं जसं तू प्राशन करशील, मनाची शते ऐकता दोष जातील, सर्व तुझे दोष जातील, हळूहळू तुझे दोष जायला लागतील. मती मंद ते साधना योग्य होती. आणि तू साधना योग्य होशील. अगदी मतिमंद असला तरी तू साधनाला योग्य होशील. आणि मग काय होईल, सडे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. तुझ्या अंगामध्ये ही भक्ती उतरेल. सद्गुरू तुझ्या हृदयात उतरतील, आपलं विमान घेऊन ते तुझ्या हृदयात उतरतील. ते आपलं ज्ञान, त्यांचं ज्ञान उतरेल, त्यांचं प्रेम उतरेल तुझ्या हृदयात, त्यांची भक्ती उतरेल तुझ्या हृदयात, त्यांची सेवा भाव तुझ्या हृदयात उतरेल. हे सर्व तुझ्या हृदयात उतरलं ना की मग काय चढेल, चढे ज्ञान वैराग्य. जसं जसं हे आत उतरत जाईल तसं तसं ज्ञान चढत जाईल, वैराग्य चढत जाईल आणि सामर्थ्य चढत जाईल तुझ्या अंगात. तुझं तू समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, तू समर्थ होशील. काय तुझ्या सामर्थ्य येईल. सामर्थ्य का नाही हो, नुसतं शब्द आहे पण सामर्थ्य नाही. शब्दाने सगळं ज्ञान कळतंय, पण काही थोडं झालं की लगेच तो घाबरतो, काही कुठे झालं तर कुठे झालं की घाबरतो. सामर्थ्य नाही म्हणाले. कारण काय, कारण त्याच्या ठिकाणी ज्ञान वैराग्य सामर्थ्य चढत नाहीये. चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, त्याच्या अंगात चढत नाहीये. का चढत नाहीये, तर त्याच्या अंगात प्रेम, सद्गुरूंचं प्रेम, भक्ती, ज्ञान, सद्गुरु सेवा, हे सद्गुरूंच्या बद्दलचा पवित्र असा भाव हे त्याच्या हृदयामध्ये उतरत नाही. इकडे उतरलं की तिकडे चढतो. हे जेव्हा तो उतरवतो, सद्गुरूंचं प्रेम, भक्ती, ज्ञान आपल्या हृदयात उतरवतो, सेवा, सद्गुरूंची सेवा करतो, त्यांच्या कार्याची सेवा करतो. हे जसं जसं त्याच्या ठिकाणी उतरत जातं तसं तसं त्याच्या अंगात चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी. ज्ञान, वैराग्य आणि सामर्थ्य, त्याला ज्ञान चढत जात. लोक म्हणतात, काय एवढं ज्ञान तुम्हाला कसं काय झालं. आम्ही कोणाकोणाला पुस्तक देतो, म्हणतो बघा याच्यावर अजूनपर्यंत कोणी निरूपण लिहिलेलं नाही. काय श्रीमद भागवतावर कोणी रहस्य लिहिलेलं नाही. आम्ही पहिले समर्थांचे दास आम्ही, याला आमची काय, आम्ही आमच्या आत्मविश्वासाने सांगतो. अरे कोणी लिहित नाही, कोणी लिहू शकणार नाही. कारण काय, समर्थाचे दास आम्ही झालो आनंदाचे स्वामी, आम्हीच ते लिहू शकतो.
आणि म्हणून सडे ज्ञान वैराग्य सामर्थ्यांगात चढतं. आणि म्हणून कोणी समोर असेल तर आम्हाला काही त्याचं हे होत नाही. तो कोण आहे, कसा आहे, किती मोठा आहे, मठाधीशाचे आम्हाला पुष्कळ मठाधीश भेटले, पण आम्हाला असं कधी ते काय त्यांचा वेश होता, काय माळा घातल्या, काय भगवी वस्त्र घातली, पण त्याच्यामुळे आम्ही काही प्रभावित झालो नाही. उलट आमच्यामुळे ते प्रभावित झाले. असं मोठं गंमत आहे. हे कशामुळे झालं? हे सामर्थ्य कशामुळे चढलं? हे सद्गुरूंचं प्रेम, भक्ती, ज्ञान आमच्या हृदयात उतरलं. त्यांची सेवा, प्रेम, भक्ती, ज्ञान, आणि म्हणून सडे ज्ञान वैराग्य सामर्थ्य हे सगळं चढलं आमच्या ठिकाणी, आपोआप चढलं. आणि म्हणून सांगतात की अनुभव, सांदीपनी ऋषी सांगतात सुदाम्याला की मी तुला ज्ञान दिले, मी तुझं वचनाने ज्ञान दिलं, पण याचा अनुभव तुला वैराग्याने येईल. आणि वैराग्य कशाने येईल? विराग येईल प्रेम भक्तीनेच तुझं वैराग्य येईल. तेव्हा ज्ञानाचा पहिलं म्हणजे विषयांचं वैराग्य, ते कसं येईल हे सांगितलं. आता दुसरं म्हणजे ज्ञानाचा सतत अभ्यास. इकडे ज्ञान सद्गुरूंनी एवढं 2 तास सांगितलं, 2.5 तास, पण दुसऱ्या दिवशी तर सगळं त्याचं सगळं पात्र रिकाम आहे. काहीच नाही, सगळं गळून गेलं. सद्गुरू काहीतरी सांगा, ज्ञान सांगा. अरे काय सांगा. एवढे व्हिडिओ सांगितले, एवढं गुरुवार शुक्रवार ज्ञान सांगतो, काही कमी आहे का ते? त्यातले काहीतरी वचन तू हे कर. आमच्या घोरपडीचं मला कौतुक याच्यासाठी वाटतं की ते सगळ्यांना सांगत असतात. त्यांची जी टीम आहे ना, त्यांना सांगत असतात. तू काय वाचलं का? व्हिडिओ बघितला का? नाही बघितला नाही. ते त्याला हे करतात, ते म्हणतात त्या व्हिडिओ बघाय आधी ते वाचायचं पुस्तकातलं, मग व्हिडिओ बघायचा, असं सांगतो. तो श्लोक आहे तो आधी त्याच्यावरचं निरूपण वाचायचं, श्रीमद भागवताचं त्या ह्याच्यावरचं निरूपण वाचायचं, गीतेचं हे वाचायचं, आणि मग नंतर म्हणले ते गीतेच्या श्लोकावरचा व्हिडिओ लावायचा, हरिपाठाचं अभंगाचं हे करायचं. असं त्यांनी टाइम टेबलच बनवून दिलं सगळ्यांना. याला काय म्हणतात? ज्ञानाचा अभ्यास, सतत अभ्यास. ज्ञानाचा सतत अभ्यास पाहिजे. याला कधी अज्ञान घुसेल काय सांगता येत नाही. कुठून घुसेल, कधी घुसेल काय सांगता येत. त्यांनी सांगितलं सगळ्यांना की असं ज्ञानाचा अभ्यास करा. आम्हाला त्यांचा फोन आला, काय त्याचं नाव, साळुंके त्याचा फोन आला. मी म्हणले पूर्ण ते वाचलं पुस्तक, ग्रंथ, आणि त्याचा व्हिडिओ पण मी ऐकले म्हणाले. आता माझं एकदा पूर्ण झालं, आता रोज मी एक अध्याय वाचतो म्हणाले. रोज एक अध्याय वाचतो. शाबाश. याला काय म्हणतात? ज्ञानाचा सतत अभ्यास. हा दुसरं आहे. पहिलं वैराग्य, दुसरं ज्ञानाचा सतत अभ्यास, आणि तिसरं सद्गुरूची प्रसन्नता आणि कृपा. या तीन गोष्टींनी ज्ञान आपल्या ठिकाणी दृढ होतो. ज्ञानाचा अनुभव येतो. जसा अर्जुनाला अनुभव आला आणि त्याला आनंद झाला, केवळ दुसरं ज्ञानाचा सतत अभ्यास. गीतेमध्ये भगवान सांगतात, श्रेयो हि ज्ञान अभ्यासात. सगळ्यात श्रेष्ठ गोष्टी कुठली आहेत? कशाने फळ मिळणार आहे तुला? श्रेय कशाने मिळणार आहे? श्रेयस्कर काय? श्रेयो हि ज्ञान अभ्यासात. ज्ञानाचा अभ्यास करण्यामध्ये श्रेय आहे. श्रेयो हि ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते. आणि नुसतं ज्ञानाचा अभ्यास म्हणजे नुसतं ज्ञान ऐकलं की झालं असं नाही म्हणाल. ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ज्ञान झालं आता तुला, त्याचं ध्यान कर. आता जसं ते सांगतात, आता व्हिडिओ बघ, हे वाचलं ना, आता तो व्हिडिओ बघ. तो व्हिडिओ बघितला ना, मग ते आता आठव, मग ते लिही. ते सगळ्यांनी वह्या तयार केल्यात. म्हणजे घोरपडे आम्हाला सांगत, सगळ्यांना वह्या घ्यायला सांगितलंय, आणि सगळ्यांना सांगितलं ते वाचायचं, मग व्हिडिओ बघायचा, मग वहीमध्ये ते लिहायचं, त्याच्यातलं जे काही आहे महत्वाची गोष्ट ते लिहायचं. याला काय म्हणतात?
श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात. हे याला ज्ञानाचं ध्यान म्हणतात. ज्ञानात ज्ञान झालं ना, आता ध्यान. ज्ञानात ध्यानम विशिष्यते. आणि ज्ञानाचं ध्यान हे विशेष गोष्ट आहे. मग काय होईल? ज्ञानाचं ध्यान, आणि अशा रीतीने अभ्यास करायचा. आणि ध्यान केलं, ज्ञानाचं ध्यान करायचं म्हणा. सद्गुरूंचं ध्यान आणि त्यांच्या ज्ञानाचं ध्यान हे दोन्ही झालं पाहिजे म्हणा. ध्यानात कर्मफल त्याग. आणि जेव्हा ध्यान होईल असं तुझं, तेव्हा तू जे काही कर्म करशील तुझ्या जीवनात, त्याचा तुला काही बाधच होणार नाही म्हणा. कर्म घडत जातील, सवयीप्रमाणे सर्व कर्म घडत जातील. ऑफिसमध्ये जायचंय, दुकानात जायचंय, काय करायचंय, सर्व कर्म आपोआप घडत जातील. पण त्या कर्माचं फळ तुला लागणार नाही, कारण तुझ्या ज्ञानाचा अभ्यास सुरू आहे. आत कर्मफळाचा त्याग आपोआपच होईल म्हणाले. तुला करावा लागणार नाही. आता मला मी निष्काम झालो, आता कर्माचं फळ मी मागत नाही. देवाला काय मागायचं? लोक म्हणत देवाला काय मागायचं नसतं. हे तर मोठी अवस्था आहे. सद्गुरूला काय मागायचं नसतं. म्हटलं नाही, सगळं काही मागायचं असतं. आपण हवन करतो, सगळं संकल्प लिहा, सगळं लिहा म्हणलं, मागा सगळं, आपला हक्क आहे. सगळं मागा म्हणलं, काय तुमचं दुःख आहे काय सगळं. आणि नाहीतर ते तुमच्या ठिकाणी राहील. मग कसलं म्हणलं तुम्ही ध्यान करणार आणि ज्ञानाचा अभ्यास कसला करणार म्हणलं. आणि असा ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ज्ञानाचं ध्यान व्हायला लागलं की मग कर्मफळाचा त्याग करण्याची गोष्टच राहणार नाही. तुम्हाला ते कर्म स्पर्शच करणार नाही म्हणाले. तुम्हाला तो कर्मचा स्पर्शच होणार नाही. मग पाप काय पुण्य काय काहीच होणार नाही म्हणाल. पापही पळून जाईल, पुण्यही पळून जाईल म्हणले. हो, पुण्य पळून जाईल. हो, नाही आम्ही एवढं चांगलं करतो, नाही ते पण चांगलं वाईट दोन्ही पळून जाईल. दोन्ही नको, कारण चांगलं झालं तरी जन्म आहे, कारण ते चांगल्याचं फळ चांगलं मिळायचं, आणि वाईट केलं तरी त्याचं पापाचं फळ भोगायचं. त्याच्यामुळे आम्हाला म्हणलं दोन्ही नको. ध्यानात कर्मफल त्याग. कर्मफळाचा त्याग झाला. आम्ही डायरेक्ट वैकुंठात, एकदम डायरेक्ट वैकुंठात जाणार. आम्हाला मध्ये स्वर्ग वगैरे काय कुठले लोक नको. त्यागात शांती अनंतरम. आणि असा कर्मफळाचा त्याग झाला तर म्हणले त्यागामुळे काय होईल तर शांती. मनुष्याच्या मनात शांती का नाही म्हणा. एवढं सगळं तो ऐकतो, सगळं काय करतो, आणि त्याला शांती नाही म्हणत. मग शांती नाही तर एवढं ऐकण्याचा फायदा काय झाला. त्याचा अभ्यास, ज्ञानाचा अभ्यास केला नाही. मग ज्ञानाचा अभ्यास केला तर म्हणले वैराग्य नाही, अजून मोह आहे. नातेवाईकांचे मोह, यांचे मोह, त्यांचे मोह, सगळ्यांचे मोह आहे. सगळेच चांगले, सगळेच चांगले दिसायला लागतात. या युधिष्ठिराला सगळेच चांगले दिसत होते आणि दुर्योधनाला सगळेच वाईट दिसत होते. त्याच्यामुळे दोघांनाही म्हणले त्या ज्ञानाचा अनुभव नाही आला. तेव्हा शांती कशामुळे प्राप्त होते? ज्ञानाच्या अभ्यासामुळे आणि सद्गुरूंच्या प्रेमामुळे शांती. सगळ्यांनाच प्रेम घेतो तो, सद्गुरूंचे घेतो. तुमचं व्हावं, तुमचं तर प्रेम आहे, तुमचं तर प्रेम तुझं पहिलं पण आहे. पण नातेवाईक, हा त्यांचंही प्रेम आम्ही त्यांचंही प्रेम घेतो म्हणले. ते पाहिजे आम्हाला, ते पाहिजे, हे पाहिजे, दोन्ही पाहिजे. आता दोन्ही डगरीवर पाय जो ठेवतो ना तो खाली बुडतो म्हणा. ना नातेवाईक त्याला साथ देत, त्याचं देणारच नाही, आणि सद्गुरूचे हात सुटतो त्याचा. तेव्हा दोन नौकेमध्ये जो पाय ठेवून असतो, तो दोन्ही नौका दूर होतात आणि तो धरामकन त्या पाण्यात पडतो. म्हणून एकनिष्ठता पाहिजे. म्हणून सांगता तरी ज्ञानाचं ध्यान पाहिजे. ज्ञानाचं ध्यान करा, ज्ञानाचा अभ्यास करा. वह्या घ्या, वहीत लिहा, आठवा. सद्गुरूंना विचारायचं नाही. सद्गुरू प्रवचन करतात, एवढा वेळ सांगतात, त्यातलं काहीतरी आपण आपल्या ठिकाणी त्या सद्गुरूंना ते सांगायचं असतं. संवाद म्हणजे काय? सद्गुरू तुम्हीच सांगा ना, आम्ही ऐकतो, असं नाही. आणि मग ते गळून जातं सगळं. सद्गुरूंना आपल्याला सांगायचं, सद्गुरू तुम्ही काय काय सांगितलं त्याचे त्याच करू सर्व निवेदन. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं?
त्यांनी जे जे काही आपल्याला सांगितलंय ते त्याला निवेदन करायचं. त्याला आत्मनिवेदन असं म्हणतात. आत्मनिवेदनाची अंती जे का घडली अभेद भक्ती. आत्मनिवेदन केल्याशिवाय अभेद भक्ती घडणार नाही. शेवटी अभेद भक्ती घडली पाहिजे. अभेद भक्ती कशी घडेल? तर आत्मनिवेदन घडेल तेव्हा. आत्मनिवेदनाची अंती जे का घडली अभेद भक्ती. तुला अभेद भक्ती घडायला पाहिजे. आता भेदाभेदाची भक्ती आहे. आत्मनिवेदन जोपर्यंत तू करणार नाहीस तोपर्यंत तुला भेद राहील. तू आणि सद्गुरू, तू आणि परमेश्वर याच्यात भेद राहील. आत्मनिवेदन करायला लागला की मग तो भेद, भेदाभेद भ्रम अमंगळ सर्व भेद जाईल म्हणा. एकमेवा द्वितीय ब्रह्म. ब्रह्म हे एकमेव आहे, अद्वितीय आहे, दुसरं नाही. जोपर्यंत भेद आहे, हा तो मी माझं तुझं, तोपर्यंत म्हणाले त्याचा अनुभव नाही. आणि म्हणून सांगतात की अरे अभेद भक्ती कधी घडेल? अभेद भक्ती शेवटची घडते. आत्मनिवेदन नवविधा भक्ती. श्रवणम कीर्तनम विष्णू पादसेवनम कीर्तनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. आणि आत्मनिवेदनाच्या हे शेवटची भक्ती आहे. पण आत्मनिवेदनाची अंती जे का घडली अभेद, मग अभेद भक्ती घडते म्हणा. त्या नाव सायुज्य मुक्ती. त्याला सायुज्य मुक्ती असं म्हणतात. ख्यात असे कोणी आम्हाला सांगितलं अमुक अमुक कोणी स्त्री गुरु आहे आणि त्यांना म्हणले सायुज्य मुक्ती झाली. त्यांचे सद्गुरू कोण होते? नाही, त्यांना सद्गुरू वगैरे नव्हते. अरे मग सायुज्य मुक्ती मिळेल कशी? काय आत्मनिवेदन करणार कोणाला? सद्गुरूला आत्मनिवेदन केलं जातं. सद्गुरू आहे, सद्गुरूंचं ज्ञान ऐकलं आणि त्याच्यावर मनन चिंतन केलं, त्याचा अभ्यास केला, त्याचं ध्यान केलं आणि मग ते सद्गुरूंना सांगितलं. त्याचे त्यास करू, त्यानेच सांगितलेलं त्याचे त्यास करू सर्व निवेदन. नाही, मी आज अमुक पुस्तक वाचत होतो. अरे मी तमुक पुस्तक वाचवतो. तमक्याने त्या ग्रंथात अमुक लिहिलेलं आहे. अरे मग आत्मनिवेदन भक्ती घडणार कशी तुझी? श्रवण तू भलत्या भलत्यांचं श्रवण करतोय. नाही, भलते कुठे? ते पण चांगले होते, ते पण मोठे सिद्ध पुरुष होते, ते पण अमुक होते, ते पण तमुक होते. मग ते असंच झालं. त्या बाईचा नवरा पण फार सुंदर होता, तो पण फार चांगला हे करत होता. पण त्या बाईचा नवरा तुझा नाही ना. एक निष्ठता गेली म्हणा. त्यांचे गुरु आहेत, त्यांचे गुरु पण चांगलं सांगतात. त्यांच्या गुरु बद्दल तुला जे वाटतं, म्हणजे हा भक्ती ही अव्यभिचारी पाहिजे. भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलं? अव्यभिचारेण यो माम भजते अव्यभिचारेण भक्ती योगेन सेवते. म्हणजे तुझं व्यभिचार चाललाय. याचं कीर्तन ऐकलं, त्याचं हे ऐकलं, त्याचा व्हिडिओ ऐकला. त्यांचे गुरु चांगले आहे. आमचे सगळे नातेवाईकांचे सगळे नातेवाईकांना गुरु आहेत आणि त्यांचे गुरु असे चांगले आहेत, त्यांचे गुरु असे चांगले आहेत. अरे म्हणले हे व्यभिचारी भक्ती आहे, व्यभिचार झाला. यो माम अव्यभिचारेण भक्ती योगीन सेवते. असं जोपर्यंत नाही तोपर्यंत किती नुसतं डोक्यावर भार घेतलं, भार वाही असं होईल म्हणा. आणि करणार काहीच नाही. आणि म्हणून सांगतात की ज्ञानाचा सद्गुरूंनी सांगितलेलं ज्ञानच त्यांना सांगितलं पाहिजे. तुकाराम महाराज काय म्हणतात? त्याचे त्यास करू सर्व निवेदन. त्याला आत्मनिवेदन भक्ती असं म्हणतात. आणि आत्मनिवेदनाची अंती जे का घडली अभेद भक्ती. मग अभेद भक्ती घडते आणि मग त्या नाव सायुज्य मुक्ती. त्याला सायुज्य मुक्ती असं म्हणतात. आणि तू जसा भरकटत राहिला सगळीकडे, तर आत्मनिवेदन कधी घडणार आणि सायुज्य मुक्ती कधी? आत्मनिवेदनाची अंती जे का घडले अभेद भक्ती. अशी अभेद भक्ती घडणार कशी आणि सायुज्य मुक्ती होणार कशी? याचा बाबा विचार कर तू.
असं सद्गुरू सांगतात. आणि म्हणून दुसरी गोष्ट काय, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते. ज्ञानाचं ध्यान कर, लिहून काढ. ध्यानात कर्मफल त्याग. हा, आमच्याकडे एवढ्या वया होत्या, आम्ही एवढं लिहित होतो. महाराजांचं प्रवचन झालं की दुसऱ्या दिवशी सगळं लिहून काढायचं. वयाच्या वया भरल्या होत्या आमच्या. याला अभ्यास असं म्हणतात. आणि मग आम्ही महाराजांच्याकडे गेलो, महाराज सांगतो, हा कधी सांगायचे, हा जरा आता तुम्ही बोला. म्हणजे टेस्ट असायची तिकडे, टेस्ट काय मग आता काय बोलू, कसं बोलू, असं आतापासून आधीपासून तयार पाहिजे. तेव्हा ज्ञानाचा अभ्यास, पहिलं वैराग्य, दुसरं ज्ञानाचा अभ्यास. आणि तिसरी गोष्ट, म्हणून सद्गुरू ते ज्ञान देत असतात, ते काट्याने काटा काढतात. काही लोक म्हणतात आम्हाला, आम्ही म्हणाले स्वामी समर्थांचं हे करतो. म्हणून स्वामी समर्थ तुम्हाला काय सांगतात, काय प्रवचन करतात का? नाही म्हणा. स्वामी समर्थ नुसतं आम्ही त्यांची भक्ती करतो, पण ते तुम्हाला निरूपण करतात का? तुम्हाला सांगतात का काय योग्य आहे, काय अयोग्य आहे? परमेश्वर म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, काही सांगतात का, प्रवचन करतात का? नाही म्हणा. बस त्यांचं आम्ही हे करतो. म्हणजे जे होऊन गेलेले आहेत त्यांची भक्ती होऊ शकत नाही. ते म्हणून ते स्वामी समर्थ हयात सद्गुरू जे असतात त्यांच्याकडे पाठवतात. त्यांची भक्ती केली असताना ते पाठवतात तिकडे. मी एका माणसाला म्हटलं की तू असंच म्हणत, मी त्याला म्हटलं तू माझ्याकडे येऊन सुद्धा जर तू म्हणशील की स्वामी समर्थांची आम्ही भक्ती करतो, तू म्हणले परत स्वामी समर्थांच्याकडे जाशील, ते रागावतील. म्हणून त्यांची भक्ती केली म्हणून तुला आमची भेट झाली, स्वामी समर्थांनी करून दिली भेट. आणि आता तू परत तिकडे गेला तर ते काय म्हणतील, ते रागावतील नाही का? त्यांनी आमच्याकडे कसे करता पाठवलं, तुला ज्ञान व्हावं म्हणून. कारण तू एवढी भक्ती करतो आणि फोटोतून ते ज्ञान देऊ शकत नाही, अशी अडचण आहे. हा, त्यांनी फोटोतून ज्ञान दिलं असतं तर मग काही प्रश्न नव्हता. तेव्हा म्हणाले सद्गुरूंच्याकडे जो येतो त्याला म्हणजे ते ज्ञान देतात. मग ज्ञान कशाला आवश्यक? मग स्वामी समर्थांनी त्यांनी ज्ञान दिलं नाही कोणाला का? काही संत सत्पुरुष असे असतात की ते ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडे असतात. ते ब्रह्मस्वरूप बस त्याच्यात लीन असतात, आपल्या ब्रह्मस्वरूपात त्याचा अनुभव घेतात. त्यांना अज्ञान दिसतच नाही आणि त्यांना अज्ञानही दिसत नाही, याला काही ज्ञान द्यावं असंही वाटत नाही. त्यांच्याकडे ज्ञानही नाही, अज्ञानही नाही. ज्ञान म्हणजे काय हो? अज्ञान रूपी काटा तुम्हाला टोचलाय, तुमच्या पायात गेलाय, म्हणून ज्ञान रूपी काटा घेतात सद्गुरू. सद्गुरू सुद्धा काटा घेतात. ज्ञान आम्हाला कोणी विचारतं काहीतरी सांगा, आमच्याकडे काहीच नसतं सांगायला. पण एखादा असा त्याचा भाव असतो की तो न सांगता आम्ही त्याला सांगायला लागतो. तो आला ना की आम्ही बोलायला लागतो, अरे असं आहे, असं आहे, असं आहे. आम्हाला आश्चर्य वाटते की मी आजीशी एवढं कसं काय बोललो. आणि तो आला होता, मग त्याच्याशी मला त्यांनी विचारलं 10 वेळा की सद्गुरू सांगा सांगा सांगा, तरी माझ्या तोंडातून एक शब्द नाही निघाला. काय असं का झालं? आम्ही आमचा विचार करतो असं काय झालं. तो तर बिचारा एवढा आळवत होता की सद्गुरू काहीतरी सांगा, मला काहीतरी सांगा, काहीतरी सांगा. पण माझ्या तोंडातून एक शब्द निघत नव्हता. असं मी दिंगमूड झालो. असं का झालं बाबा? कारण म्हणजे अवस्था ती अशी असते परमात्मा स्वरूपाची की त्याच्यात अज्ञानही नाही तर ज्ञान तरी कशाला तिथे. ज्ञान हे अज्ञानाचं सापेक्ष आहे. आणि म्हणून काट्यानी काटा, सद्गुरूंच्याकडे काटा असतो, ज्ञानरूपी काटा असतो.
आणि याच्या पायात संसाराचा काटा गेलेला असतो. काटा रुते कुणाला मज फूल ही रुतावे, हा दैव योग आहे. काटा रुते कुणाला, काटा रुते कुणाला. कुणाला काटा रुततो म्हणाले. बहुतेक सगळ्यांना काटाच रुततो. काय ते म्हणतात ना, काहीतरी हिंदीत काहीतरी म्हण आहे, इसने काटा वगैरे काहीतरी. याला संसाराने इसको संसाराने काटा है म्हणा. संसाराने डंक दिला आणि आत म्हणले तो काटा मोडला डंक दिल्यावर, संसाराचा डंक. तर सद्गुरूंच्या ठिकाणी पण एक ते काटा ठेवतात, ज्ञानाचा काटा. मग तो येतो सद्गुरूंच्याकडे. सद्गुरू म्हणतात तो काटा मी काढतो. मग काटा घेतल्यावर तो म्हणतो, पण हे काय म्हणले, तुम्ही काय करतात? अहो काटायचं घालू नका म्हणले, आधीच काटा एक गेलाय माझ्या पायामध्ये, आणखी दुसरा काटा तुम्ही घातला तर मला खूप दुखेल म्हणाले. सद्गुरू म्हणले काय नाही होणार, तू काय घाबरू नको. तुझ्या डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर सांगतात, आमच्या मंडळी खूप घाबरतात, त्यांना सांगतात काही नाही होणार म्हणाल, तुम्हाला घाबरू नका. आणि प्रत्यक्ष इंजेक्शन देताना ते सांगतात थोडस दुखेल, थोडस दुखेल, अगदी किंचित दुखेल. किंचित म्हटल्यानंतर ते काय म्हणतात, हा मग त्याला जरा, अरे किंचित दुखेल ना, ठीक आहे सहन करून घेऊ, अशी त्याच्यात हिंमत येते. डॉक्टर जेव्हा म्हणतात ना किंचित दुखेल, तेव्हा त्याच्या ठिकाणी ती हिंमत येते. हा मग चॅलेंज येतो, तेव्हा बघूया किती कसं दुखतंय, आपण सहन करूया. असं तसं सद्गुरूच्याकडे तो काटा असतो, तो टोचतो कधीतरी, मध्ये मध्ये टोचत जातो, पण ते चांगलं लक्षण आहे. म्हणजे की तो काटा हळूहळू बाहेर येतोय त्याच्यातला. काय तेव्हा काट्याने काटा काढतात आणि मग सद्गुरू म्हणतात आता हे दोन्ही काटे आपण फेकून देऊ. तो म्हणतो पण तो ज्ञानाचा काटा, तो कशाला फेकायचा, ते ज्ञान आहे, तो फेकून कसं चालेल सद्गुरू? तर सद्गुरू म्हणतात नाही, ते दोन्ही काटेच आहे म्हणतात. खरी अवस्था म्हणजे ज्ञान अज्ञानाच्या पलीकडची. तर ते म्हणाले सद्गुरूंच्या ठिकाणी ती अवस्था नेहमी असते, संत सत्पुरुषांच्या ठिकाणी नेहमी असते. परंतु जे विदेही असतात, विदेही संत जे असतात, गजानन महाराज झाले, शेगावचे आपले हे स्वामी समर्थ झाले, असे जे विदेही असतात त्यांच्या ठिकाणी ज्ञानही नसतं ना अज्ञानही नसतं. तो अज्ञान सांगणार काय तुम्हाला, म्हणून ते सद्गुरूंच्याकडे पाठवतात. तेव्हा ज्ञान आणि अज्ञानाच्या पलीकडे गेलेले, पण सद्गुरू मात्र ज्ञानही जाणतात, अज्ञानही, त्याचं अज्ञानही जाणतात, ज्ञानही जाणतात, त्याचा उपायही जाणतात, उपाय करतात, त्याला करायला सांगतात. आणि म्हणून ते ज्ञानाचा उपदेश करून अज्ञान नष्ट करतात. म्हणून ज्ञानाचा सतत अभ्यास घडावा म्हणून स्वतः प्रवचन करतात. स्वतः प्रवचन करण्याची काय गरज आहे हो? 2-2 तास ग्रंथ लिहितात, ग्रंथ लिहिण्याची काय गरज आहे? जो आम्ही सकाळी उठतो, लिहायला सुरुवात करतो, कधी एडिटिंग, आता गीतेच्या ग्रंथाचं एडिटिंग चालू आहे. केवढा मोठा ग्रंथ आहे तो, संपत नाही. दिवसभर आम्ही घरात राहून ते करतच असतो, त्याचं एडिटिंग हे ते. ग्रंथ लिहितात, व्हिडिओ करतो, मासिकात सर्व ज्ञान प्रकाशित करतो, भक्तांशी संवाद करतो. भक्तांनी सतत अभ्यास करावाच पाहिजे. परंतु लोकांना म्हणले त्या प्रवचन ऐकायचा कंटाळा येतो. ब्रह्मयज्ञ नाही केला तर कसं होईल म्हणा. वन्नी तो चेत वावारे, चेतविताची चेततो, विवेक जाणीजे तैसा, वाढविताची वाढतो. तुला विवेक वाढवायला पाहिजे म्हणाले. तुझ्या ठिकाणी विवेक नाहीये. योग्य अयोग्य विवेक, योग्य काय अयोग्य काय, दूध का दूध, पाणी का पाणी, तुला करता येत नाही. काय सत काय असत काय, आत्मा काय अनात्मा काय,
सदसत विवेक, आत्म अनात्म विवेक, हा विवेक सद्गुरूंच्या ज्ञानामुळे येतो. त्या ज्ञानाचं मंथन करता करता तो त्याच्यातून विवेक येतो. लोणी असं येत नाही म्हणा, त्याचं मंथन चर्निंग करावं लागतं, मंथन करावं लागतं, तेव्हा तो येतो. नुसता ज्ञान ऐकतो असतो आणि ते सांडून जातं. नुसतं दूध आणायचं पात्रात आणि ते पात्राला भोक असतं, दूध निघून गेलं, तो काय दही लावणार आणि काय त्याचं घुसळणार आणि काय त्याचं लोणी करणार, काहीच होत नाही. वन्नी तो चेतवा वारी, हे हवनामध्ये तो अग्नी मधून मधून विजायला लागतो, मग त्याच्यात तूप टाकावं लागतं, मग त्याच्यात कापूर टाकावं लागतं, तो चेतवत राहायला पाहिजे. तसं म्हणजे विवेक जाणीजे तसे ज्ञान आहे म्हणाले, सद्गुरूंचं ज्ञान आहे, त्याचा जो त्याला नेहमी चेतवत राहायला पाहिजे, म्हणून संवाद केला पाहिजे, म्हणून लिहिलं पाहिजे. विवेक जाणीजे तैसा वाढविताची वाढतो. तेव्हा हा अभ्यास, याला अभ्यास असं म्हणतात. श्रेय होईल ज्ञान अभ्यासात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सद्गुरूची प्रसन्नता आणि कृपा. ज्ञान आपल्या अंगात मुरण्यासाठी, ज्ञान अंगात मुरलं पाहिजे, त्याच्यासाठी सद्गुरूंची प्रसन्नता आणि कृपा. सद्गुरू आपल्या हृदयात बसल्यात, वा आणि बोलतात. आता आम्हाला कशाला बोलायला पाहिजे, आमचे सद्गुरू बोलतायत आमच्या हृदयातून. त्याच्यामुळे सहज प्रगट होतो सगळं सद्गुरूची, कारण सद्गुरू प्रसन्न आहेत आमच्यावर आणि आमच्यावर त्यांची कृपा आहे. आमच्या महाराजांचं वाक्य आहे, गॉड हॅज बीन व्हेरी काइंड टू हिम. आता गॉड म्हणजे काय, तर परमात्मा सद्गुरू. गॉड हॅज बीन व्हेरी काइंड टू हिम, त्याची कृपा, त्याच्यावर त्याची कृपा आहे असं महाराजांनी आम्हाला सांगितलं. आणि कृपा कार्यात, ती कशाने प्राप्त होते कृपा? कार्यात जेव्हा सेवा करतो तो, सेवानी सर्व, जो सेवा करतो तो मेवा खातो. काय जो आपण म्हणतो ना, म्हण आहे, सेवा करशील तर मेवा मिळेल. जो सेवा करतो त्याला मेवा मिळतो, नाही तर त्याला मेवा मिळणार नाही. तेव्हा कार्यातली सेवेनी त्याला ही कृपा प्राप्त होते. म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि बलराम सांदीपनी गुरुच्या आश्रमात सर्व काम ते करायचे म्हणा. सांदीपनी गुरुच्या आश्रमात काम करायचे, त्याच्यामुळे त्यांना सांदीपनी गुरूंचं प्रेम त्यांनी घेतलं भरपूर. प्रेम कशाने घ्यायचं, घेतलं जाईल भगवान श्रीकृष्णाला बरोबर. त्यांना माहिती होतं की सद्गुरूंच्या कार्यात सेवा केली, त्यांचं आश्रमात सगळं कामं आपण केली की मग सद्गुरूचं प्रेम आपल्याला त्या काम कार्यातून प्रेम आपण त्याचं घेऊ शकतो, त्यांची प्रसन्नता आपण घेऊ शकतो. आणि म्हणून सद्गुरूंच्या गुरुगृही लाकडे वाहिली, त्यांनी आपल्या सद्गुरूंच्या घरी लाकडं सुद्धा वाहिली म्हणा. लाकडांची मोळी खांद्यावर घेऊन येत होते श्रीकृष्ण आणि बलराम. आणि त्या सुदाम्याला चालता येत नव्हतं, तर सुदाम्याला बरोबर घेऊन जायचे, तर ते त्याच्या पाठीवर घेऊन जायचे. एकदा बलराम, एकदा श्रीकृष्ण त्या सुदाम्याला पाठीवर बसवायचे आणि मोळी डोक्यावर घ्यायचे आणि लाकड तोडून आणायचे आणि सद्गुरूंच्या आश्रमात पडेल ते काम करायचं. आणि त्याच्यामुळे काय झालं, प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने सद्गुरूंच्या प्रेमाचा अनुभव घेतला. अवतार झाले म्हणून काय झालं, त्यांना प्रेमाचा अनुभव पाहिजे, त्याच्याशिवाय ते ज्ञान होणार नाही. गुरुगृही लाकुडे वाहिली, आणि त्याचा त्यांना एवढा आनंद होत असतो. सद्गुरु भक्ती हा बर्या मना ऐकेना, मज गुरु भक्ती करू देना. अरे हावऱ्या म्हणा, एवढा हावरटपणा तुझा आहे, अरे जरा ऐक म्हणा. तुकडोजी महाराज सांगतात, हावऱ्या मना ऐकेना, मज गुरु भक्ती करू देना. मला गुरु भक्ती करू दे म्हणाले. पण तू ऐकतच नाही म्हटले. संसारात एवढा हावरटपणा, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, एवढा तुझा हावरटपणा चाललाय.
हावऱ्या मना ऐकेना, मज गुरु भक्ती करू देना. तेव्हा लहानपणी शाळेत आम्हाला कथा होती म्हणा. आता कथा गायबच झाल्या त्या. म्हणून आता ते मराठीचं सगळ्या शाळेत मराठी शिकवावी, मराठी हे सगळं सगळं आलेलं आहे म्हणा. लहानपणी शाळेत आम्हाला गुरुभक्त आरुणीची कथा होती. आरुणी, धौम्य ऋषी नावाचे एक थोर ऋषी होते आणि त्यांचा आश्रम होता. ते सर्व त्या विद्यार्थ्यांना घेऊन बसायचे आणि त्यांना ज्ञान सांगायचे, त्यांना सगळं शिकवायचे. उपनिषद, वेद, पुराण सगळे ते शिकवायचे. आणि ते गुरुभक्त काय करायचे तर म्हणजे आश्रमाची सगळी कामं ते करायचे. ते सेवा करायचे आणि त्यांना ज्ञान द्यायचे. सेवा केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही, अंगी लागणार नाही. आणि सेवा सुद्धा कशी तर म्हणजे एकापेक्षा एक सेवा करणारे म्हणा. त्या आरुणीची कथा आम्हाला होती. पण त्याला त्यांनी धौम्य ऋषींनी सांगितलं होतं की शेतीचं काम तू बघायचं. तो नेहमी शेतावर असेल. शेतावर जाऊन तो सगळी शेतीचं काम सगळं बघायचं, शेतीचं काम करायचं. नांगरणी, वखरणी सगळं, शेतामध्ये झाड लावणं वगैरे, पेरणी सर्व तो करायचा. आणि सद्गुरूंच्या शेतीचं सगळं काम, त्याचं डिपार्टमेंट त्याच्याकडे होतं. एक दिवस काय झालं, पावसाळ्याच्या दिवसात त्या खूप जोरात पाऊस आला रात्री, एवढा जबरदस्त पाऊस आला. आणि तो तिथे आपल्या शेतावरच होता. तेव्हा एवढा पाऊस आला की शेताचा बांधच वाहून जायला लागला. एका बाजूचा जो बांध होता तो बांध पाण्याचा एवढा जोर होता की बांध वाहून जायला लागला. त्याने पुष्कळ प्रयत्न करून बघितला पण ते पाण्याचा जोर एवढा होता की त्याचं काही यश त्याला मिळालं नाही. मग त्याने काय केलं, रात्री तो स्वतः त्या बांधाच्या जिथे बांध फुटला होता तिथे तो पडून राहिला असा आडवा. आणि त्याने आपल्या शरीराचा बांध घालून ते पाणी अडवलं. शरीराचा बांध घालून त्यांनी ते पाणी अडवलं. याला गुरुभक्ती असं म्हणतात. रात्री तो आलाच नाही. रात्रभर त्या वर पाऊस पडतोय धो आणि बांधाचं पाणी येत आहे, सगळीकडे पाणीच पाणी. आणि हा बांधाच्या तिथे पडून राहिला की शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून. सद्गुरूच्या रात्र झाली. धौम्य ऋषी त्याची वाट बघत होते, तरी आरुणी आश्रमात नाही आला. वाट बघून बघून शेवटी धौम्य ऋषी स्वतः शेतावर आले. आणि शेतावर आल्यावर त्यांनी पाहिलं, त्याला हाक मारलं, तो कुठे दिसेना. तेव्हा हाक मारल्यानंतर त्यांनी हो दिलं, सद्गुरू मी इकडे आहे. पण त्याला काही दिसेना, तो आहे कुठे. तो आरुणी त्या बांधावर होता म्हणा. शेवटी त्यांनी शोधून काढलं. त्या बांधावर पाणी शेतात येऊ नये म्हणून तो आडवा झोपला होता. आणि त्यांनी आपल्या देहाचा बांध करून ते पाणी अडवलं. हे पाहून म्हणाले, त्या धौम्य ऋषींचं हृदय भरून आलं. धौम्य ऋषींचं हृदय भरून आलं. आणि असं जेव्हा सद्गुरूंचं हृदय भरून येतं तेव्हा पूर्ण कृपा होते, करता येत नाही. सद्गुरू सांगा काहीतरी ज्ञान, सांगता येत नाही. पूर्ण कृपा करा, काहीतरी करा सद्गुरू आमच्या, आशीर्वाद द्या. अरे मी आशीर्वाद देईन, आशीर्वाद तर आहे माझे, पण तुला ते लावणं त्याची केली तुझ्या हातात आहे बाबा. माझ्या हातात नाही. माझं देऊन काय, मी देईन माझा, मी आटोकाट प्रयत्न करीन तुझ्यासाठी.
पण ते माझ्या हातात नाही ना, ते तुझ्या हातात आहे. तुझ्या हातात काय आहे? तर सद्गुरूंचं अंतःकरण जेव्हा भरून येईल, आमचं आम्हाला कळत नाही. असं एक कृत्रिमतेने काही थोडी भरून आणता येतं. पण जेव्हा असं म्हणतात सद्गुरू, अरे माधवन, गॉड हॅज बीन व्हेरी काइंड टू हिम, असं महाराजांनी जेव्हा म्हटलं, तेव्हा आमच्या महाराजांचं हृदय भरून आलेलं होतं. आणि म्हणून त्यांनी हे शब्द त्यांच्या मुखातून आले. माधवन, गॉड हॅज बीन व्हेरी काइंड टू हिम, असं त्यांनी का म्हटलं? काहीतरी आमची सेवा थोडीफार घडली असेल, पण त्यांच्या हृदयात आम्ही जाऊन बसलो आणि म्हणून आज आम्ही काहीतरी बोलू शकतो, त्याचा अनुभव घेऊ शकतो. तर बाबा नुसतं हे नाही, बाकी बाहेरचे प्रयत्न तर करावेच लागतात म्हणले आटोकाट. परंतु खरं सांगतो ना, खरं म्हणजे काय, सद्गुरू जेव्हा सोहीरा म्हणे श्री सद्गुरुनाथा हृदय राहिला घुसतो, त्याच्या हृदयात आपण जेव्हा घुसतो, माझ्या हृदयी तू तुझ्या हृदयी मी तू पण उर्मी कैसी साऊ, मग मी तू पण त्याच्यात जातं म्हणत. माझ्या हृदयी तू तुझ्या हृदयी मी तू पूर्ण उर्मी कैसी साहू, जय जयकार सद्गुरु राया, नकळी ही माया देवा तुझी, माया ही तुझी माया कळत नाही. सद्गुरु तुम्ही आम्हाला द्या, किती त्यांना विनवलं तरी ते त्यांच्या हातात नसतं म्हणाले, ते तुझ्याच हातात आहे म्हणाले. त्यांना प्रसन्न करून घेणं म्हणजे नुसतं वरवर काही करून प्रसन्न ते होत नाही. त्यांच्या हृदयात असं होतं की नाही आता झालं बास, तेव्हा ते सर्वस्व आपलं देऊन टाकतात. अशी त्यांची अवस्था, सद्गुरूंची अवस्था शिष्याच्या भक्तीने होते. म्हणून भक्ती सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणा. बाहेरचं सगळं मिळेल, बाहेरचं सगळं करता येईल. काय भुलला अशी वरली या रंगा, वरचा सगळं रंगरंगोटी करता येईल म्हणा, पण आतून व्यतिशयती पदार्थान आंतर कोपी हेतु न खलु बहिरूपाधीन प्रीतया संशयन. ते प्रेम काही बाह्य गोष्टींवर अवलंबून असतं, पण बाह्य करता करता जेव्हा आज जातो, दोघांच्याही सद्गुरूंच्या शिष्याचं प्रेम सद्गुरूंच्या आज जातं, भरतं, सद्गुरूंचं प्रेम शिष्याच्या ठिकाणी भरतं. आणि असं भरता 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 तेव्हा जे उत्कट होतं, समुद्राला भरती येते. म्हणतात समुद्राच्या काठावर समुद्राचं पाणी ओसरत आहे असं बघून कोणी त्याच्या काठावर घर बांधू नये म्हणा, इमारत बांधू नये. काय समुद्राचं पाणी ओसरत आहे असं बघून त्याला असं वाटेल की आता इथे बांधायला हरकत नाही म्हणले, समुद्र कधी भरून येईल काय सांगता येत नाही आणि सगळं वाहून येईल म्हणा. तेव्हा धौम्य ऋषींनी बघितलं आणि त्यांचं हृदय भरून आलं. आणि ज्या क्षणी त्यांचं हृदय भरून आलं, त्या क्षणी आरुणीवर पूर्ण कृपा झाली. आरुणी पूर्ण ज्ञानी झाला, आरुणी पूर्ण भक्त झाला. आरुणी आणि धौम्य याच्यात काही फरकच राहिला नाही. धौम्य कोण आणि आरुणी कोण काय सांगता नाही. धौम्य कोण आणि आरुणी कोण असं एवढी एकरूपता, साहित्य मुक्ती अशी झाली. आणि म्हणून सांगता त्या आरुणीला सर्व अनुभव आला. म्हणून हरिपाठात सांगितलंय, आळशी मंदमती केवी तरी. का रे का नाही आला? नाही ते काम होतं, अमुक झालं नाही, काय आज प्रवचन नाही ऐकलं नाही, ते मग असं कोणी मित्राच्याकडे काहीतरी कार्यक्रम होता. याला मंदमती, आळशी आणि मंदमती असं म्हणतात. म्हणजे ज्ञानाचा अभ्यास न करणाऱ्या शिष्याला ज्ञान आणि मुक्ती प्राप्त होत नाही. सद्गुरु भक्ताला सर्व काही प्राप्त होतो. अरे प्राप्त काय व्हायचं म्हणले, तो ब्रह्म होतो. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेव मजम विभुम.
एवढं सगळं तो होतो म्हणजे तो स्वतः परम ब्रह्म होतो, परम धाम होतो, निजधाम होतो, पवित्र होतो, परम होतो, सर्व काही तो होऊन जातो. श्री गुरुदेव दत्त.